दुभंगली धरणी फाटले हे आकाश, दुभंगली धरणी फाटले हे आकाश, नभांगणीचा तारा निखळला, लुप्त झाला प्रकाश. बाळासाहेबांच्या जाण्यानं एका झंझावाताचं पर्व संपलं. त्या युगंधराची यशोगाथा सादर करण्याचा अल्पसा प्रयत्न. एकोणीसशे 26 सालात 1926 सालात पुणे शहरात बाळ तेजस्वी जन्म आलं, बाळ तेजस्वी जन्म आलं. पुढे ते हिंदू हृदय सम्राट झालं हाजीजी, पुढे ते हिंदू हृदय सम्राट झालं हाजीजी जी 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 जी. 23 जानेवारी 1926 रोजी जो सूर्य उगवला, त्या सूर्याचं तेज काही वेगळंच होतं. त्याची ती सकाळची प्रहराची किरणं जणू आसमंताला भगव्या लहरी प्रदान करीत होत्या. पुणे शहराच्या हवेत एक वेगळाच सुगंध लहरत होता. हर एक रस्ता, हर एक मोहल्ला आनंदून गेला होता. प्रबोधनकरांच्या घरी एक शिवभूषण जन्माला आला होता. गोजिऱ्या बाळाची ऐकू येता चाहुले, येता चाहुले. आनंदी आनंद झाला, अरे आनंदी आनंद झाला. घरी पडता पाऊले, दाजी रे जिर दाजी जी जी, अरे दाजी रे जिर दाजी जी जी. ठाकरे कुळात या बाळाचा जन्म झाला. समाजवादी विचारवंतांच्या घरात बाळ जन्माला आलं. घराला कुलवान मिळाला. पुढे तोच अनाथांचा नाथ झाला. मराठीची शान झाला. मराठीचा बाणा झाला. हिंदुत्वनिष्ठ नेता झाला. राजकीय परिवर्तनाचा शिल्पकार झाला. आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ढाण्या वाघ झाला. ऐकू आले बोबडे ते बोले, दुडू दुडू चाले ते चाल. ऐकू आले बोबडे ते बोले, दुडू दुडू चाले ते चाल. घेणं शिक्षण दाखल झालं बाळशाळेत जिरहाजी, बाळशाळेत जिरहाजी जी 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 जी. प्रबोधनकारांचं वास्तव्य त्यावेळीस मुंबईला होतं. त्यामुळं या इवल्याशा बाळाला मुंबईच्या दादर येथील ओरिएंट शाळेत दाखल केलं. म्हणतात ना, जन्माला नशीब घेऊनच यावं लागतं. अगदी तसंच या बाळाचं झालं. कारण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे या शाळेत शिक्षक होते. त्यांचे हे विचार, संस्कार आत्मसात करायला या इवल्याशा बाळाला मिळाले. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अगदी तसंच या तेजस्वी बाळाचं होतं. आपल्या अंतरीच्या कलागुणांना कुणी झाकूही शकत नाही आणि येणाऱ्या वादळाला कुणी रोखूही शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राची चालू होती चळवळ, चालू होती चळवळ. साहेबांच्या मनाला पडली, अहो साहेबांच्या मनाला पडली तिची ती भुरळ. दाजी रे जिर दाजी जी जी, अहो दाजी रे जिर दाजी जी जी. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यावेळेस चालू होती. मुंबईसह महाराष्ट्र राज्य घोषित व्हावं यासाठी प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांच्यासारखे योद्धे लढा देत होते. त्यावेळेस बाळासाहेब मावळा या नावाने व्यंगचित्रांद्वारे सत्ताधाऱ्यांना घायाळ करीत होते. त्या काळी ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. पंडित नेहरू, मोरारजी देसाई, सरदार पटेल आणि स का पाटील तसेच इंदिरा गांधी यांच्यावर त्यांनी अनेक मार्मिक व्यंगचित्रे रेखाटली आणि त्या काळी ती अतिशय गाजली देखील. जगविख्यात व्यंगचित्रकार म्हणून व्यंगचित्रांवर अधिराज्य गाजविल्यानंतर मार्मिक अंकाचा जन्म झाला आणि मार्मिकने क्रांती केली. क्रांती त्यानं बघा शिकेली, क्रांती त्यानं बघा शिकेली. घाया किती झाली,
गारदच झाली, कितीतरी गारदच झाली. उदया शिवसेना आली रे जी, उदया शिवसेना आली रे जी 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 जी. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली. जय भवानी जय शिवाजीचा नारा मुंबईच्या गल्ली बोळात दुमदुमू लागला. मराठी माणसाला त्यांचा कैवार घेणारा कैवारी मिळाला. त्यांच्या हक्कासाठी लढणारा लढवय्या योद्धा बाळासाहेबांच्या रूपानं मिळाला. गिरणी कामगारांच्या वेदनांना फुंकर घालणारा लोकनेता मिळाला. 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली आणि पक्षाचा पहिलाच दसरा मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवतीर्थावर गाजला. शिवसेनेचा वाघ ह्याच ठिकाणी डरकाळी फोडून गुरगुरायला लागला. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, गर्व से कहो हम हिंदू है, आणि भगव वादळ घोंगावू लागलं. झोप गेलेला मराठी माणूस जागा तो केला, जागा तो केला. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. अर्जुन बोलियला दाजी ग जिर दाजी जी जी, अहो दाजी ग जिर दाजी जी 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 जी. पहिल्याच मेळाव्याची अफाट गर्दी पाहून विरोधकही थक्क झाले. ठाकरी भाषा काय आणि कशी असते हेही सर्वांना माहीत झालं. शब्दांना तलवारीची धार होती. आई जगदंबेचीही त्यांना साथ होती. शिवरायांच्या कार्याचीही त्यांना चाड होती. असंच सारं चालू होतं. दसऱ्याचं सोनं खऱ्या अर्थानं शिवसैनिक शिवतीर्थावर लुटायचे. लाखोंचा जनसागर शिवतीर्थावर जमायचा. साहेबांच्या मोहात पडायचा. अंगावर शहारे आणणारी त्यांची कैक भाषणे गाजली. जमलेल्या माझ्या कडाट व्हायचा. शब्दांच्या तोफा धडधडायच्या. सगळं काही औरच होतं. शिवसैनिकांची ही मावळ्यांसारखी साथ होती. जीवाला जीव देण्याची शिवसैनिकांची साथ होती. शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन मिरवायला तरुणांची फौज मागे उभी होती. बाळासाहेबांनी फक्त आदेश द्यायचा, काम झालंच म्हणून समजा. निवडक साथी घेऊन प्रचार सुरू हा केला, सुरू हा केला. शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा सीमा पार नेला. दाजी ग जिर दाजी जी जी, अहो दाजी ग जिर दाजी जी जी. मराठीची साधी सरळ व्याख्या त्यांनी तयार केली. ज्याला मराठी माणसांबद्दल आत्मीयता आहे, मराठी माणसांबद्दल तळमळ आहे, तोच मराठी माणूस. बाळासाहेबांच्या ठाकरी भाषेचा मराठी तरुण मनावर एवढा परिणाम झाला की मराठी तरुण स्वाभिमानानं शिवसेनेत दाखल झाला. सेनेचं जमेल ते काम करू लागला. बाळासाहेबांचं सर्व गोष्टींवर बारकाईनं लक्ष असायचं. कुणाची जात पाहिली नाही की कुणाचा धर्म पाहिला नाही. बेरोजगार तरुणांना संधी देऊन त्यांच्या जीवनाचं सोनं केलं. परिसागत व्यक्तिमत्व होतं बाळासाहेबांचं. निवडणूक सैनिक लढला, निवडणूक सैनिक लढला. इतिहास ठाण्यात घडला, इतिहास ठाण्यात घडला. केला विजय साजरा थाटात, मोठ्या दिमाखात जिरहाजी, मोठ्या दिमाखात जिरहाजी जी 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 जी. ठाणे नगरपालिकेची 1967 सालची निवडणूक होती. साहेबांनी शिवसैनिकांना कामाला लावले होते. आपली जबाबदारी मराठे, दीक्षित आणि प्रधान या खांद्या समर्थकांनी लीलया पेलली होती. पहिल्याच निवडणुकीत विजयाची सलामी त्यांनी दिली होती. 17 नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते. कालांतराने बाळासाहेबांचा उजवा हात म्हणजेच स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांचीही त्यांना साथ मिळाली आणि बाळासाहेबांचं एक स्वप्न साकार झालं. मातोश्रीचं अस्तित्व डोलाने डोलू लागलं.
1968 ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील शिवसेनेने लढवली आणि घवघवीत यश मिळवित 42 नगरसेवक निवडून आले. मातोश्रीचं तेज झळाळू लागलं. साहेबांचा जादुई करिश्मा दैदिप्यमान यश मिळवू लागला. विजयी रथ डौलाने पुढे चालू लागला. विधान भवनावर स्वप्न भगव्याचे पाहू लागला. दाजी रे जिर दाजी जी जी, अहो दाजी रे जिर दाजी जी जी. त्याच काळात कर्नाटक सीमावादाचं आंदोलन चालू झालं. मराठी माणसावर होणारा अन्याय साहेबांना सहन झाला नाही. बेळगाव महाराष्ट्राला मिळावं आणि माझ्या समाज बांधवांवरील होणारा अन्याय थांबावा म्हणून साहेबांनी आंदोलनात उडी घेतली. ती चीड त्यांनी दाखवून दिली. 1969च्या सीमा लढ्यात 63 शिवसैनिक हुतात्मे झाले. बाळासाहेबांना देखील 3 महिने तुरुंगवास भोगावा लागला. वाघ तरी कुणाला भ्याला, वाघ तरी कुणाला भ्याला. हल्ला त्यांनी निकरानं केला. भगवा डौलानं फडकू लागला. विधान भवनावर जिरहाजी, विधान भवनावर जिरहाजी जी 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 जी. आपल्याला जे सांगायचंय ते थेट सांगता यावं ही माध्यमाची गरज ओळखून 1989 साली आपल्या पक्षाचं सामना हे दैनिक सुरू केलं. सामनाचे संपादक स्वतः साहेबच होते. शेवटपर्यंत तेच राहिले. राजकीय पक्षाचं दैनिक म्हणून एवढा प्रतिसाद अन्य कुठल्याही दैनिकास मिळाला नाही. सामनातील अनेक लेख खूप गाजले. सामना दैनिकाचा वापर त्यांना निवडणुकांसाठी फार उपयोगी ठरला. बाळासाहेबांना अभिप्रेत भगवी क्रांती महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात आणण्यात सामनाचा सिंहाचा वाटा होता. ज्वलंत हिंदुत्वाच्या विजयरथाला थांबवणं विरोधकांना अशक्य होऊन बसलं. 1992 साली कारसेवकांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर कारसेवकांना वाऱ्यावर सोडून दिलं. अशा वेळी बाळासाहेबांनीच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि गर्वाने म्हणाले, जर ते शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमानच आहे. विजयरथाला थांबवणं विरोधकांना अशक्य होऊन बसलं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका बाळासाहेबांच्या ज्वलंत विचाराने शिवसेनेने एक हातीच काबीज केल्या. वामनराव महाडिक, छगन भुजबळ, सुधीर जोशी, मनोहर जोशी, दिवाकर रावते, महादेव देवळे, डॉक्टर शुभा राऊळ यांच्यासारखे सामान्य कार्यकर्ते मुंबईचे महापौर झाले. महाराष्ट्राचा आत्मा असलेले मुंबई शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान या सामान्य मंडळींना साहेबांमुळेच मिळाला. आई जगदंबेच्या कृपेनं, जगदंबेच्या कृपेनं, साहेबांच्या अथक मेहनतीनं शिवशाहीच आलं सरकार, शिवशाहीच आलं सरकार. मातोश्रीवर भरला दरबार जी, मातोश्रीवर भरला दरबार जी जी जी. 1995 ची विधानसभा निवडणूक साहेबांनी भारतीय जनता पार्टीशी युती करून लढवली आणि महाराष्ट्राच्या विधान भवनावर युतीचा भगवा फडकवला आणि शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री मातोश्रीहून आशीर्वाद घेऊन विधान भवनात गेला. साहेबांची कळकळ तळमळ फळाला आली. मराठी माणसाकरिता झटणारी सेना सत्तेत आली. महाराष्ट्रात भगव्याची लहर आली. शिवसेनेची शिवशाही सुरू झाली. अमराठी पाट्यांना डांबर फासू लागली. मराठी आणि फक्त मराठीच पाट्या लावा असं साहेबांनी फरमान काढलं. साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडू लागला. महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा. तेव्हा कामाला लागा, महाराष्ट्र धर्म जागवा. साहेबांच्या आदेशाचं पालन होऊ लागलं. महाराष्ट्राचं यश, विकास झळाळून येऊ लागला. महाराष्ट्र हा धर्म जागवा, धर्म हा वाढवा, धर्म हा वाढवा. अन
गरीबा घरी करू साजरा दसरन पाडवा दाजी रे जिरे दाजी रे जीजी अरे दाजी रे जिरे दाजी रे जीजी शिवशाहीचं राज्य वैभवात राज्य करीत होतं शिवसेना युतीच्या काळात मुंबईवर प्रेम असणाऱ्या साहेबांनी मुंबईचा कायापालट केला उड्डाणपुलांचे जाळे संपूर्ण मुंबईत उभारले याला समाजाचं प्रेम म्हणावं की काय संकटांना सामोरे गेले परंतु डगमगले नाही पान टपरी चालवणाऱ्या तरुणांना नगरसेवक आमदार केलं रिक्षावाल्यांना साहेब केलं काय वर्णावी ती थोरवी याला म्हणतात नेता याला म्हणतात माया आणि यालाच म्हणतात ममता दुःखाची तमा नाही केली दुःखाची तमा नाही केली माणस घरची दूर गेली माणस घरची दूर गेली दुःख पचवून त्यांनी सारी दुःख पचवून त्यांनी सारी समाजसेवा ही पहिली केली रजी समाजसेवा ही पहिली केली रजी जी 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 1996 साली त्यांचे थोरले चिरंजीव बिंदू माधव यांचे अपघाती निधन झाले दुःखातून सावरता सावरता दुसराही आघात झाला 6 महिन्याच्या आतच मीनाताईंचं दुःखद निधन झालं साहेबांच्या धर्मपत्नी आणि लाखो शिवसैनिकांच्या माता गेल्या एवढ्या मोठ्या आघातांचा सामना साहेबांनी धैर्याने केला त्यांचा धैर्यशील कणखरपणा तसूभरही कमी झाला नाही एवढं मोठं दुःख साहेबांनी सहज पचवलं समाजकार्यापुढे त्यांनी दुःखाचीही पर्वा केली नाही यालाच म्हणतात राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती देशातील हिंसाचार बॉम्बस्फोट अतिरेकी कारवाया पाहिल्या की त्यांच्या भावनांचा उद्रेक व्हायचा हिरव्या वादळाला वेळीच रोखलं पाहिजे नाहीतर घात होईल असं ते वारंवार भाषणातून सांगायचे त्यांचा फणा वेळीच ठेचला पाहिजे देशाविषयीची ही तळमळ पाहून त्यांच्या राष्ट्रभक्तीला सलामच केला पाहिजे डगमगला ना कधी हा नेता होता खंबीर आपल्याच माणसांनी खुपसला पाठीत खंजीर दाजी ग जिर दाजी जी जी अहो दाजी ग जिर दाजी जी जी काही सोबत्यांनी त्यांची साथ सोडली शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात मग त्याला काय ओवाळू पण आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा ज्यांना माणसात आणलं मंत्री केलं मुख्यमंत्री केलं त्यांनीच दगा दिला साहेबांना पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचं जास्त दुःख होतं चीड होती तरीही खचून न जाता खरपूस शब्दात त्यांचा असा समाचार घेत की समोरच्याचं पाणी पाणी व्हायचं आमचीच बिल्ली आमच्यावर म्याव जरी क्षीण होतानु परंतु भाषा करारी सामर्थ्य हे तरी न खचले सामर्थ्य हे तरी न खचले मन घेई भरारी दाजी रे जिरे दाजी जी जी अहो दाजी रे जिरे दाजी जी जी त्यांच्या टीकेतून कुणीच सुटलं नाही अगदी 45 वर्षांची अगाध मैत्री असलेल्या शरद पवारांवर देखील प्रसंगी हल्लाच केला सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यांचा भरपूर समाचार घेतला कधी कधी तर त्यांची मार्मिक पद्धतीने नक्कलही केली अशी मिश्किल टीकाही ते करायचे राहुल गांधींच्या विषयी देखील त्यांनी आपली परखड मते मांडली निर्णय घेण्याचं सामर्थ्य त्यांचं काही वेगळंच होतं आणीबाणीच्या काळात त्यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं प्रतिभाताई पाटील काँग्रेस पक्षात असताना देखील राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला होता कारण काय तर त्या महाराष्ट्रीय आहेत एवढं त्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम होतं प्रणव
मुखर्जी यांनाही त्यांनी पाठिंबाच दिला होता. निर्णय घेण्याची त्यांची ख्याती काही औरच होती. त्यांच्या विरोधात प्र अक्षर काढण्याची कुणाचीही हिंमत नव्हती, कारण त्यांचं संघटन कौशल्य आणि संघटनेवर तेवढीच जरब होती. बऱ्याच वेळी त्यांनी वादग्रस्त विधाने केली, पण त्याचा पश्चाताप केला नाही. टाळा कायदा रद्द करू, कारण त्यामुळे अनेक जण विनाकारण जेलमध्ये सडत आहेत. तसेच ऍट्रॉसिटी कायदा सुद्धा रद्द करू, असेही बाळासाहेब म्हणाले होते. तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, परंतु न्याय हा मिळालाच पाहिजे. महिलांसाठी 33% आरक्षण वगैरे ठीक आहे, परंतु नुसता ठराव आणून काय उपयोग? आम्ही तर म्हणतो सरळ 50-50 करा. साखर सम्राटांवरही त्यांनी तोफ डागली होती. शेतकऱ्यांना साखर सम्राटांनी पिळलं, तसंच साखर सम्राटांनाही उसासारखं पिळून काढा. बऱ्याच वेळा त्यांच्यावर टीका झाली. बाळासाहेब हिटलर सारखे वागतात, त्यांनाही त्यांनी चोख उत्तर दिलं. निवडणूक लढत असताना त्यांनी आव्हान केलं, हे युद्ध आहे युद्ध, नुसतं युद्धच नाही तर धर्मयुद्ध आहे. ते जिंकायचं माझ्यात सामर्थ्य आहे. मी आज रावणाच्या विरुद्ध लढतोय. देशद्रोह कराल तर याद राखा, नाहीतर माझ्यातही हिटलर संचारेल. तसा मी हिटलर सारखा वागत नाही, हे त्यांनी नमूद केलं. बाळासाहेबांचा नामांतरालाही विरोध होता. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्यास त्यांचा विरोध होता. जीवनाच्या अंतापर्यंत नामांतराला विरोधच करीन, असं भर सभेत साहेबांनी सांगितलं होतं. नंतर त्यावरही त्यांनी तोडगा काढला आणि मराठवाड्याची अस्मिता जपण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केला. रिडल्स इन हिंदुइझम याविषयी देखील भरपूर शाब्दिक चकमकी झाल्या. या वादग्रस्त विधानांनी त्यावेळी बराच कहर केला. अशा वेळी त्यांचा सच्चा शिवसैनिकच त्यांच्या मागे खंबीरपणे उभा होता, कारण साहेबांवर त्यांचं अगाध प्रेम होतं. सैनिकांची श्रद्धा होती त्यांच्यावर फार, त्यांच्यावर फार. विरोधात ना कधी काढला, अहो विरोधात ना कधी काढला शब्द ही चकार. दाजी रे जिर दाजी जी जी, अहो दाजी रे जिर दाजी जी जी. तसं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. ते क्रिकेट प्रेमी होते. फिल्म जगताविषयी त्यांना आकर्षण होतं. अनेक सिने अभिनेत्यांशी त्यांची खास मैत्रीही होती आणि घरगुती संबंधही होते. दिलीप कुमार, धर्मेंद्र, सुनील दत्त, संजय दत्त यांच्याशी त्यांचे फार जवळचे संबंध होते. अमिताभ बच्चनचेही ते चाहते आणि हितचिंतक होते. गीतकार, संगीतकार, शाहीर मंडळी यांची तर ते आत्मीयतेने आणि आस्थेने विचारपूस करत. लता मंगेशकर तर जणू त्यांच्या घरातल्याच सदस्य होत्या. दादा कोंडकेंना देखील थिएटर मिळवून देण्यास साहेबांचाच हात होता. रजनीकांत, कमल हसन यासारख्या दाक्षिणात्य अभिनेत्यांनाही त्यांचा पाठिंबा होता, आधार होता. शिवशाहीची विजयी पताका महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांनी फडकवली. विजयाचा विजय उत्सव शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या रूपानं साजरी करण्याची त्यांची प्रथा काही न्यारीच होती. अविरत 45 वर्ष दसरा मेळावा आणि बाळासाहेब यांचं समीकरण काही औरच होतं. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं घणाघाती भाषण शिवसैनिकांना नवी उमेद आणि नवी संजीवनीच द्यायचं. आजवर कुणाच्याही सभेला एवढी गर्दी झाली नाही. असा जनसागर शिवाजी पार्कवर यायचा. ते दृश्य पाहून विरोधक धास्ती घ्यायचा. पण ह्या वर्षीचा दसरा मेळावा काही औरच संकेत देत होता. दुःखाची वार्ता पसरली, दुःखाची वार्ता पसरली. धरणी माता बघा हादरली, धरणी माता बघा हादरली. शोकाकुल सारी बघा झाली, अवनी शोकाकुल झाली, अवनी शोकाकुल झाली. बाळासाहेबांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती.
बोलताना सारखी धाप लागत होती. तरीही त्यांची शिवाजी पार्कवर येण्याची आणि 4 ते 5 दशकं ज्या शिवसैनिकांनी आपल्यावर प्रेम केलं त्यांना भेटण्याची इच्छा होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे इच्छा असूनही त्यांना येता आलं नाही. तरीही चित्रफितीद्वारे त्यांनी संपर्क केलाच. आज जवळजवळ 45 वर्ष झाली शिवसेना प्रमुख म्हणून राहिलोय आणि आता माझं वय 86 वर्षाचं. आता जग थोडंच म्हणेन, आपण मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं, दोघं सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या अशीच नेतृत्वाने नतमस्तकून प्रार्थना करेन. इमानाला महत्व द्या, आम्हाला नाही, एवढंच म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिवसैनिकांना नाराज केलं नाही, पण त्यांना बोलताना जी धाप लागत होती, श्वास लागत होता, ते दृश्य समोर दिसत होतं. शिवसैनिकांच्या मनात बाल चुकचुकत होती. अनेकांच्या पापण्या पाणावल्या होत्या. सर्वांना आशा होती आणि साहेबांनाही उमेद होती की मी बरा होईन. त्यांच्या शेवटच्या शब्दांनी मात्र सर्वच शिवसैनिकांच्या मनाचा ठाव घेतला. तुम्ही मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं, आता उद्धव आणि आदित्यलाही सांभाळा असं बोलताच अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. पाणावल्या नयनांनी शिवसैनिक परतले खरे, पण काही साशंक होऊनच. साहेबांची प्रकृती ठीक नव्हती. अनेक मित्रमंडळी मोठ्या मोठ्या विभूती त्यांना भेटून जात होत्या. अचानक वाऱ्यासारखी बातमी पसरली. साहेबांची प्रकृती खूप बिघडली. मोठ्या मोठ्या व्यक्ती तसेच शिवसेनेच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली. डॉक्टरी देखरेखीखाली मातोश्रीवर उपचार सुरू झाले. शिवसैनिक रात्रंदिवस न पाहता मातोश्रीवर तळ ठोकून होते. अचानक शनिवारी दिनांक 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 साहेबांची प्राणज्योत मालवली. 4 वाजता डॉक्टरांनी साहेबांना दूरदर्शन वाहिनीच्या पत्रकारांसमोर मृत घोषित केलं आणि सारा देश क्षणभर स्तब्ध झाला. एका युगाचा अंत हा झाला. एका युगाचा अंत हा झाला. सूर्य बुडाला, सूर्य बुडाला. दिशा ह्या काळवंडून गेल्या, दिशा ह्या काळवंडून गेल्या. काळाने असा घात केला जी, काळाने असा घात केला जी. वाऱ्यासारखी बातमी पसरली. महाराष्ट्रातील कानाकोपरा हळहळू लागला. क्षणात सर्व बंद झालं. ऐन दिवाळी असून सुद्धा क्षणाचाही विलंब न होता दुकाने बंद झाली. रस्ते सुने झाले. सर्वच भागात शांतता पसरली. महाराष्ट्र आपल्या लाडक्या नेत्याला मुकला. देश या वार्तेने हळहळू लागला. शिवसैनिक तसेच कार्यकर्ते, हितचिंतक मुंबईच्या दिशेने निघाले. मंत्रिगणांनी आपले जाहीर कार्यक्रम रद्द केले. मुंबईच्या दिशेने मोटारी धावू लागल्या. या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन महाराष्ट्र पोलीस खात्याने 20,000 पोलीस संरक्षणासाठी तैनात केले. लाखोंचा जनसमुदाय मुंबईत येणार म्हटल्यावर तारांबळ उडायला नको म्हणून अतिदक्षता घेण्यात आली. शिवसेनेतर्फे कळविण्यात आले, साहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कवर ठेवण्यात येईल. तेव्हा मातोश्रीवर न येता सर्वांनी शिवाजी पार्कवर यावे. बाळासाहेबांच्या विचारांचा आदर करावा. शांतता पाळावी. गालबोट लागेल असं वागू नये. आणि काय आश्चर्य, जवळपास 20 लाखांचा जनसागर
पण खरंच ती शिस्त आणि खरंच तो संयम सारं काही वाखाणण्याजोगं होतं. मातोश्रीवर क्षणात लाखोंचा जनसमुदाय जमला. शिवसैनिक ढसाढसा रडत होते. आलेला प्रत्येक माणूस अश्रू गाळत होता. शांत झाला महासागर, शांत झाला महासागर, ठेवलं आदर, ठेवलं आदर. सूर्य हा तेजहीन झाला, सूर्य हा तेजहीन झाला. मुजरमानाच त्यानं केला जी जी, मुजरमानाच त्यानं केला जी 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 जी. नेत्यांची मातोश्रीवर रांग लागली होती. ज्या विजयी रथावरून साहेबांची मिरवणूक निघायची त्याच साहेबांच्या अंत्ययात्रेची गाडी सजवण्याची वेळ आली. त्या कार्यकर्त्याला अश्रू आवरता आवरेना. मुख्यमंत्र्यांनीही घोषित केले, साहेबांवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार. सकाळी 9 वाजता साहेबांना अंत्ययात्रेसाठी बाहेर आणण्यात आलं. सरकारी यंत्रणेची तारांबळ उडू लागली. साहेबांचं पार्थिव सजवलेल्या गाडीवर ठेवण्यात आलं आणि अंत्ययात्रा 9 वाजता सुरू झाली. मातोश्री ते सेना भवन अंत्ययात्रेला 8 तास लागले. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी, जणू लाखोंचा जनसागर अंत्ययात्रेत सामील झाला होता. संध्याकाळी 4:30च्या दरम्यान साहेबांची अंत्ययात्रा सेना भवन जवळ पोहोचली. सेना भवन त्यांच्या स्वप्नातून साकारलं होतं. साहेब सेना भवनचे सेनापती होते. त्या ठिकाणी साहेब आदेश द्यायचे. आज मात्र सेना भवनाला हा दुःखद दिवस पाहायला मिळाला. लोकांना अश्रू आवरता येत नव्हते. इमारतींच्या गच्च्या खच्चून भरल्या होत्या. 5 मिनिटं साहेबांचं पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात आलं. इकडे शिवाजी पार्कवर मात्र मोठ्या मोठ्या नेत्यांच्या रांगाच रांगा लागू लागल्या. 5 वाजता अंत्ययात्रा शिवाजी पार्कवर पोहोचली. सरकारी इतमामाने 21 गोळ्यांच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. शास्त्रोक्त पद्धतीने उद्धवजींच्या हस्ते त्यांना मुखाग्नी देण्यात आला. संपूर्ण ठाकरे कुटुंब आणि जनसमुदाय ओक्साबोक्शी रडला आणि एका झंझावाताचा अंत झाला. शांत झाला महासागर, शांत झाला महासागर, ठेवलं आदर, ठेवलं आदर. सूर्य हा तेजहीन झाला, सूर्य हा तेजहीन झाला. मुजरमानाच त्यानं केला जी जी, मुजरमानाच त्यानं केला जी 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 जी. शब्द आपुले ते सरतीचे आम्ही तयाला स्मरू. कार्य आपुले पुढे नेटाने साहेब आम्ही करू. उद्धवजींच्या सदा पाठीशी साहेब आम्ही राहू. त्यांच्यामध्ये साहेब आम्ही सदा तुम्हाला पाहू. दुःखाची कल्पना करवेना, आवरेना आसरे. वाट पाहतो आम्ही साहेब, तुम्ही बघून यावे, तुम्ही बघून यावे. करतो अनिल कवन हे पुरे, करतो अनिल कवन हे पुरे. गाठला उर, गाठला उर. लागली जीवा हुर हुर, लागली जीवा हुर हुर. मांडला साहेब जीवन सार जी जी, मांडला साहेब जीवन सार जी 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 जी.